प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 6 ऑक्टोबरच्या भागामध्ये आज आपल्याला बघायला मिळणार आहे. सागर मिहिरला विचारत असतो की कधीपासून फसवतीये मुलगी मला. तर मिहिर बोलतो, फसवत नाहीये यार दादूस ती मुलगी मला. ती खूप साधी सरळ आहे. तिच्या मनात आहे तेच तिच्या ओठावर आहे. खूप जेन्युइन मुलगी आहे यार ती. आणि दादूस फसवायचं काय आहे ग, काय रे, तिला तुझं नाव सुद्धा माहित नाहीये. साधं तू माझं कोण लागतोस हे सुद्धा माहिती नाहीये तिला. इनफॅक्ट दादू तुझ्या पर्सनल लाईफबद्दल तिला काहीच माहिती नाहीये. मी तिला कधीच काही सांगितलं नाहीये. म्हणजे आमच्यामध्ये कधी तसा विषयच नाही निघाला. इनफॅक्ट आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो ना ना तिने माझ्या फॅमिलीबद्दल मला काही विचारलं ना मी तिला तिच्या फॅमिलीबद्दल काही विचारलं. मला जरा सुद्धा अंदाज नव्हता की असं काहीतरी एवढं मोठं होईल. प्लीज आमच्यावर थोडा तरी विश्वास ठेव. निदान तू तरी ठेव ना दादूस. आजपर्यंत कधीतरी मी तुझ्याशी खोटं बोललोय का रे? सागर बोलतो, माणसं प्रेमात पडल्यानंतर बदलतात मिहिर. त्यापेक्षा जास्त जग पाहिलंय मी. मिहिर बोलतो, पण माझं जग फक्त मिहिकाच असेल. दादूसारे मी तिच्यावरती खूप प्रेम करतो. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. दादूसारे ती मला खूप चांगलं ओळखते आणि तिला हेही माहिती की तुम्ही सगळे माझ्यासाठी किती महत्वाचे आहेत. म्हणून ती आपल्या पद्धती चालीरीती समजून घ्यायला तयार झाली होती. खूप जीव लावेला रे ती आपल्या सगळ्यांना. फक्त तुम्ही होकार द्या. तर इकडे मुक्ताच्या घरी मुक्ताची आई सुद्धा खूप चिडलेली असते. म्हणत असते, अख्ख्या जगामध्ये सोडून सोडून हाच मुलगा मिळाला का तुला प्रेम करायला? मुक्ता बोलते, अगं मावशी पण मिहिरबद्दल नक्की प्रॉब्लेम काय आहे तुझा? आई बोलते की प्रॉब्लेम हाच आहे की तो त्या घरातला आहे. कळलं ना, इथेच पहिली फुली आहे. तो मुलगा तुझ्यासाठी चांगला आहे ना त्याच्या घरचे. आई विचारते, काय मयुरेश तुम्हाला काय वाटतं? तर मयुरेश बोलतो, हो पण प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात ना. तर आई बोलते, खोट्या नाण्याच्या दोन्ही बाजू खोट्याच असतात. मुक्ता बोलते, आई अगं पण नाण्यांमध्ये आणि माणसांमध्ये तोच तर फरक आहे ना. तू तिला काय म्हणायचंय ते एकदा तरी ऐकून घे. तर आई बोलते, मुक्ता अगं तू काय बोलतीयस? काय घर आहे अगं ते? त्या घराला ना शिस्त आहे ना संस्कार आहेत. ते घातक आहेत ते. दिवस रात्र नुसतं काय मोठमोठ्याने ते बोलत असतात. विचकट विचकट काहीतरी खात असतात. सगळीकडे नुसती घाण करून ठेवतात. दुसऱ्यांना नुसते मूर्ख समजतात. आणि अशा घरात द्यायची का आपली मुलगी? बेशिस्त लोक आहेत ते. आणि ना सतत नुसतं पैशांबद्दलच विचार करत असतात. आणि तो सागर इतका उद्धटपणे बोलला आपल्याशी आणि हा मुलगा त्याचा जीवलग मित्र आहे. लाज वाटली पाहिजे मुक्ता तुला. अगं ज्याने आपला एवढा अपमान केला, मुक्ता ताईला वाईट साईड बोललाय. त्या मुलाच्या नात्यातल्याशी लग्न करायचंय का तुला? म्हणजे प्रेम आंधळ असतं होतं पण असं मूर्ख असतं ना हे नव्हतं माहित. तर इकडे मिहिर बोलत असतो, मावशी तुम्ही तरी समजवा ना. तर इंद्रा काकू बोलतात, सागर आता तूच बघ काय करायचं ते. सागर मिहिरला बोलतो, आणि आम्हीच नकार दिला तर? मिहिर बोलतो, तुम्ही जर नकार दिला तर हे लग्न नाहीच होऊ शकत. तुम्ही नाही करणार आहे असं. आदुसारे ती मंडळी आपल्याला भेटायला आली होती. ते जर एखादी चांगली सुरुवात करू शकतात तर आपण एखादं गोड शेवट नाही का करू शकत? इंद्रा काकू बोलते, आत्तापासूनच तिच्या घरच्यांचं कौतुक आहे का तुला? त्यांच्या घरातले म्हणजे कोण? ते 101 वालेच ना. आणि तू आत्ताच एवढा करतोय म्हणजे लग्न झाल्यावर तर आमच्याशी संबंधच तोडशील. इंद्रा काकू बोलत असतात, एवढा कसा रे पोरा तू भोळा? अरे येडा बनवलंय त्यांनी तुला. त्यांना सगळं माहिती होतं आणि हा त्यांचा डाव आहे एवढं सुद्धा आम्हाला कळणार नाही का? त्यांना काय आम्ही येडे वाटलो का? आणि सागरला म्हणत असतात, सागर त्या मायलेकींची हिंमत तरी बघ. आधी सईच्या नावाने तुझ्याशी ओळख वाढवली तर ती 101 वाली तुझ्या ऑफिसमध्ये गेली. सगळ्यांना सांगत सुटली की हा माझा होणारा जावई. आम्ही जेव्हा तिचं खोटं पकडलं ना तेव्हा तिचं तिच्या पोरीचं थोबड एवढीसं झालं होतं. एवढं सगळं करून सुद्धा सागर त्यांच्या जाळ्यात नाही अडकला. म्हणून तिने स्वतःच्या बहिणीची पोर पाठवली तुझ्यापाशी. ती तर मिहिर बोलतो, नाही हो मावशी. तर सागर जोरात ओरडतो, बास. तर इकडे मुक्ताची आई बोलत असते, हे बघ मी माझी पायरी सोडून माझा मान सोडून मी बोलणी करायला गेले होते की नाही त्या मुलाच्या घरी. पण ज्या क्षणी ती माणसं मला दिसली ना त्या मुलाच्या घरामध्ये तिथे संपला सगळा विषय. मुक्ता म्हणत असते, हे बघ मावशी मी तुला खरंच सांगते, मी त्याच्यामध्ये बाकी काहीच नाही बघितलं. तो खरंच खूप भारी पोरगा आहे ग. मोठ्यांचा आदर करतो, लहानांशी गोड वागतो, आपल्या वयाच्या मुलांशी मिळून मिसळून राहतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो मला माझी स्पेस देतो. अगं रिलेशनशिप मध्ये याहून जास्त काय हवं असतं? तो माझी काळजी घेईल, मी त्याच्यावरती प्रेम करेल,
तो जॉब करतोच आहे, मीही थोड्या दिवसात पैसे कमवेल, मग आम्ही दोघं मिळून पैसे कमवू, विकेंडला शॉपिंगला जाऊ, इयर एंडला ना एखादी फॉरेन ट्रिप करू. आणखीन काय हवंय ग संसारात? मुक्ताची आई बोलते, मी का तू काय बोलतेस हे कळतंय का तुला? काय चाललंय तुझं की आणखीन काय लागतंय संसाराला, आणखीन काय लागतंय संसाराला? अगं खूप काही लागतं संसाराला. असं विकेंड टू विकेंड नाही होत संसार. 24 तास सोबत राहावं लागतं. वर्षानुवर्षाची संगत असते. आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव, संगत जर चुकली ना तर आयुष्याची रंगत जाते. तर मी एका चिडून बोलते, कोणीतरी समजवा ना मावशीला. मुक्ताताई तू तरी समजा. आई बोलते, हे बघ मिहिका, तू तुझ्या वतीने कोणालाही जरी माझ्याशी बोलायला आणलं ना तरी मी तरी काही कन्व्हिन्स नाही होणार. तुझी आई सुद्धा माझंच वाक्य शेवट म्हणून निर्णय घेणार. तर इकडे सागर मिहिरला म्हणत असतो की आता मी तुला जे प्रश्न विचारेल ना तू फक्त त्याचीच उत्तरं द्यायची. सागर विचारतो की तुम्ही दोघं एकमेकांना कधीपासून ओळखता? मिहिर बोलतो 3 वर्षापासून. आणि मिहिर बोलतो, लॉकडाऊनच्या अगोदर पुण्यामध्ये जेव्हा पहिली मीटिंग होती ना तेव्हा आम्ही दोघं पहिल्यांदा भेटलो होतो. तिच्याकडे सुट्टे पैसे नव्हते म्हणून मी तिचे पैसे भरले होते. आम्ही पैसे सुट्टे करण्यासाठी पुढच्या दुकानात गेलो, तिथे थोडंसं खाल्लं पण तिथे सुद्धा पैसे सुट्टे नाही मिळाले. आणि असं करता करता आम्ही दिवसभर एकत्र फिरत होतो पण सुट्टे पैसे नाही मिळाले. मग दुसऱ्या दिवशी ती आली पैसे परत करायला, पण आपली मीटिंग होती त्यामुळे मी तिला काही पुन्हा नाही भेटू शकलो. लॉकडाऊन मध्ये आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो आणि तेव्हा मी तिला सांगितलं की आम्ही मुंबईमध्ये शिफ्ट होतोय. पण ती म्हणाली की मी सुद्धा मुंबईमध्ये येईल. आणि दादूस तिने मला सांगितलं होतं ती तिच्या मावशीकडे जाऊन राहणार आहे. पण दादूस मला खरंच माहिती नव्हतं की तिची मावशी म्हणजे ही तीच आहे की जे तुझ्या शेजारी राहते. सागर बोलतो, म्हणजे एक भेट आणि नुसते फोन आणि मेसेज यावरून तू लग्न करायला निघालास? डोकं फिरले का मिहिर तुझं? मिहिर बोलतो, दादू सारे मी खरंच खूप प्रेम करतो तिच्यावरती. इंद्रा काकू बोलतात, मग नको करू ना प्रेम, बंद कर, दुसरी कोणतरी शोध आणि तिच्यावरती प्रेम कर. सागरचे बाबा बोलतात, इंद्रा अगं काय बोलतीयस तू? प्रेम म्हणजे काय अंडी पाववाला आहे का? एकाला बंद केला आणि दुसऱ्याला त्याच्या जागेवर ठेवला. तुला माहित नाही का प्रेम आंधळं असतं. सागर बोलतो, करेक्ट आहे, प्रेम ना आंधळच असतं. म्हणूनच लग्नानंतर पावलोपावली ठेच लागते आणि सागरला सावनीची आठवण येऊ लागते. सगळ्यात बंपक लाईन म्हणजे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मी पैशांशिवाय जगू शकत नाही ना, अशी लाईन असायला हवी होती ती. तसं काही नसतं रे, सगळेजण जगतात, एकदम मस्त जगतात. आधीचं आयुष्य गेल्या जन्माचं आयुष्य असल्यासारखं विसरून जातात. एकमेकांचा आवाज ऐकल्याशिवाय दिवस संपत नाही असं म्हणतात ना, ते लोक तोच आवाज विसरून जातात. जगतात मस्तपैकी, होतात मूव्ह ऑन. मीर बोलतो, तू झालंस का रे दादूस मूव्ह ऑन? तर सागरला सावनी सोबतच्या सगळ्या आठवणी आठवत असतात. तर इकडे मुक्ताच्या घरी मुक्ताची आई म्हणत असते, तो सागर आणि त्याची ती लाऊडस्पीकर आई, किती त्रास होतो त्यांच्यामुळे आपल्याला. तर इतके दिवस तू राहतेस नाही तर बघतेस तू सगळं. आणि मला तर असं वाटतं ना की तुला समजायला हवं, तू सांगायला हवंस त्याला की आपलं नाही जमणार आहे. म्हणजे मुलगा बरा असेल त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये, तो भाऊ त्याला सोडणार आहे का? हा त्यासाठी त्या सगळ्यांशी संबंध तोडून तो येईल का तुझ्याकडे? मी का बोलते नाही येणार, नाही येणार तो. इनफॅक्ट आम्ही तिघं जर कधी पाण्यात बुडत असेल ना तो सर्वात अगोदर त्याच्या भावाला वाचवेल. अरे मग त्याला किमान माझ्या बरोबर शेवटचा श्वास तरी घेता येईल. खूप आदर आहे अगं त्याच्या भावाबद्दल त्याच्या मनामध्ये, जसा माझ्या मनामध्ये मुक्ताताईबद्दल आहे. तो त्यांच्या शब्दाबाहेर नाहीये. जसं मी तुम्हाला मानते ना तसं तो त्याच्या भावाला मानतो. आणि त्याच्या भावाचा होकार त्याच्यासाठी तितकाच महत्वाचा आहे ना जितका माझ्यासाठी तुमचा होकार महत्वाचा आहे. मुक्ताचे बाबा म्हणतात, हो ना बाळा, मग त्याचा इतका महत्वाचा भाऊ सागरच आहे, हे नाही कळलं का तुला? मी का बोलते, नाही ना काका, तो या अगोदर जेव्हा केव्हा पण त्याच्या भावाबद्दल बोलायचा ना तर तो त्याच्याबद्दल दादूस इतकाच उल्लेख करायचा. मला खरंच माहिती नव्हतं की ते आपले शेजारी आहेत. आणि आता हे कळल्यानंतर मी माझी लव्ह स्टोरी कशी सोडून देऊ? इकडे मिहिर सागरला म्हणत असतो, तू मोठा झालास, मान मिळवलास, श्रीमंत झालास, पैसा कमवलास, पण अजूनही तुला त्रास होतो ना सावनी? तर सागर लगेच ओरडतो मिहिर आणि म्हणतो, मी विसरलोय आता तिला. मिहिर बोलतो, तू जर त्यांना विसरला असता ना तर हसला असतास, सगळ्यांशी प्रेमाने बोलला असतास, दुसऱ्यांच्या प्रेमाला लग्नाला जरा जरी चूक दिसली तरी असा मोडत फिरला नसतास. आणि मिहिर बोलतो, सॉरी दादूस, मी माझ्या प्रेमाच्या भरामध्ये काहीतरी वेड्यासारखं बोलून गेलो रे. पण खरंच मी ज्या दादूसला ओळखत होतो ना तो इतका गोड होता ना, इतका कमाल हसायचा ना, त्यांना मदत करायचा, त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा, कुणाला जज नव्हता करत तो. सागर बोलतो, म्हणजे थोडक्यातच भाबडा होता, भाबडा आणि मूर्ख होता, तू आहेस आत्ता.
तर इकडे मुक्ता तिच्या आईला बोलत असते की आई तू म्हणते ते बरोबर आहे, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, फॅमिली फॅमिली सगळं बरोबर आहे, पण मुक्ता मिहिका तयार आहे, ती त्यांच्या घरामध्ये जाऊन राहण्यासाठी मेंटली प्रिपेअर्ड आहे, मग तू आणि मी अडवून काय होणार आहे. आई खूप चिडते आणि बोलते तू मस्करी करतेस का, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते, तुला काय वाटतं, तुझी काय इच्छा आहे की मी आनंदाने खना नारळाने हिची ओटी भरून तिची त्या घरामध्ये पाठवणी करू, आणि दहरी दिसतीये समोर, ती आंधळ्या प्रेमाखातर त्या दहरीत चालली आहे आणि आपण काय तिला जाऊ द्यायचं का, अडवायचं नाहीये का तुला, असं म्हणायचंय का तुला. मुक्ता बोलते नाही आई तसं नाही म्हणायचं, फक्त इतकंच म्हणायचंय की तिचा जीव आहे त्या मुलावरती आणि तिला आयुष्य काढायचंय त्याच्याबरोबर, ती म्हणते तसं कदाचित तो मुलगा चांगलाही असेल ना. बोलते अगं बाई खरंच की काय, मग आता काय करायचं आपण. इकडे सागर मिहिरला बोलत असतो म्हणूनच मिहिर मला तुझी जास्त काळजी वाटते रे, मी सुद्धा असाच होतो तुझ्यासारखाच, एकदम प्रामाणिक, प्रेम या भावनेला मानणारा, पण आता काय होऊन बसलंय बघ माझं. आताच लहान भाऊ मला बोलतोय की तू तुझ्या दुसऱ्यांच्या प्रेमाला त्यांच्या लग्नाला नावं ठेवत फिरतोयस. मी लग्न मोडत फिरत नाही मिहिर, अजून एक सागर कोळी तयार होण्यापासून वाचवतो मी लोकांना. त्यांच्या घरी आणखीन एक सई जन्माला यायला नकोय जिला आईचं प्रेमच मिळत नाही. वडिलांचं काय, त्यांना तर प्रेमच करता येत नाही. तुझी ती मिहिका मला नाही माहिती ती चांगली आहे की वाईट आहे. एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगतो, बायका ह्या आपल्यापेक्षा जास्त प्रॅक्टिकल असतात आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवणं ना ही आपली सगळ्यात मोठी चूक असते. सागरची आई बोलते सागर अरे तू सारखं सारखं बायकांनाच वाईट का बोलतोस, एक पोरगी वाईट निघाली म्हणून सगळ्याच पोरी वाईट नसतात रे. सागर बोलतो ते तुमच्या वेळेस आई, आता सगळ्याकडे बघ, पोरी लग्न करतानाच विचारतात त्याचं घर आहे का, आई वडिलांसोबत राहणार नाही, सेव्हिंग्स, हे सगळं जर असेल तर प्रेम करतात, नाहीतर मग नकोच बोलतात. काय लकी, बरोबर आहे ना. आणि सागर मिहिरला बोलतो आणि त्यात तू त्या मुलीला जास्त ओळखत सुद्धा नाही, आणि त्यात ती ही अशी फॅमिली गोल्ड डिगर्स. इकडे मुक्ता तिच्या आईला बोलत असते की आपण पहिलं पाऊल उचलायचं, त्यांना फोन करायचा. आई बोलत असते नाही या. मुक्ता बोलते तू नको आई, मी बोलते त्यांच्याशी. आणि मुक्ता मिहिकाला बोलते मिहिका फोन कर त्याला. आई बोलत असते नाही मुक्ता असं काही करायचं नाहीये. मुक्ता बोलते आई अगं त्या दोघांचंही प्रेम आहे एकमेकांवरती, मग दोन्ही फॅमिलींनी त्यांना समजून घ्यायला नको का. तर मिहिका मिहिरला फोन करून मुक्ताला फोन देते. तर सागरची आई बोलते की मी फोन उचलते, मी अजून जिवंत आहे. तर आणि सागरची आई फोन उचलते. मुक्ता बोलते हॅलो मिहिर, मी मुक्ता बोलते, मिहिकाची बहीण. सागरची आई बोलते हो ग बाई, आम्हाला जेवढं कोणी छळत नाही ना तेवढं तू आणि तुझी आई छळते, त्रास देतात नुसते आम्हाला. मुक्ता बोलते हे बघा. तर सागरची आई बोलते बघतो ना तुमचे तमाशा आम्ही रोजच बघतो, तर आम्हाला टीव्ही सुद्धा लावायची गरज नाहीये, दरवाजा उघडला की रोज नवीन खेळ सुरू. तर आमच्या घरात कुत्रं सोडून ट्राय मारण्याचा प्रयत्न केला तो मी ओळखला, आता तुझ्या आईने तुझ्या बहिणीला माझ्या पोराच्या मागे लावून दिलं. अगं लाजा कशा काय नाही वाटत तुम्हाला. आणि हे बघ मिहिर काय वाऱ्यावर नाही पडलेला, माझा मानलेला पोरगा आहे तो. माझी जशी 4 पोरं आहेत ना तसंच मिहिर माझा 5वा पोरगा आहे. आणि 5 बोटांची मिळून काय बनते माहिती ना, मुठ्ठी. तुमच्या सगळ्यांना असं मुठ्ठीत धरून मी. तर मुक्ता बोलते अहो इंद्राताई माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की. तर सागर इंद्रा काकूच्या हातातून फोन घेतो आणि बोलतो सागर बोलतोय. तर मुक्ता बोलते मी काय म्हणते ते तुम्ही प्लीज समजून घ्या, म्हणजे आज जे काही झालं ना ते सगळ्यांसाठीच खूप अनपेक्षित होतं. आपल्या कोणालाच माहिती नव्हतं की आपण असे एकमेकांसमोर येऊ, आणि आपल्यालाच काय या दोघांनाही कदाचित माहिती नव्हतं. मिहिका आणि मिहिर हे दोघेही आपापल्या फॅमिलीला खूप अटॅच्ड आहेत, त्यामुळे ही गोष्ट त्यांना माहिती आहे आणि त्यांनी ती लपवली. हा एवढा विश्वास तरी आपण त्यांच्यावरती ठेवायला हवा. सागर बोलतो मुद्द्यावरती या. मुक्ता बोलते मी हेच सांगायला फोन केलाय की आपण आपल्यातला वाद जरा वेळ बाजूला ठेवूयात आणि आपण त्यांचा मुद्दा समजून घेऊयात. आपल्यातल्या वादामुळे त्यांच्यातल्या जेन्युअन फिलिंग्सचा बळी का देतोय आपण. कोणताही निर्णय नाही देते किंवा कोणीच नाही देवा, किमान त्यांची बाजू काय आहे हे आपण ऐकून तरी घेऊयात. कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर आपण एकदा भेटून बोलायला हवं. आणि त्या दोघांची वय बघता रागाच्या भरामध्ये त्यांनी काही वेड्यासारखा निर्णय घेतला तर आपण काय करणार आहोत, आणि तेच व्हायला नको म्हणून आपण पॉसिबल असेल तर आपण भेटून ह्या गोष्टी बोलायला हव्यात. आणि आपल्या बिल्डिंगच्या गल्लीमध्येच एक कॅफे, तिथे आपण भेटू आणि बोलूयात, कारण आपल्या दोघांच्याही घरामध्ये बसून ह्या गोष्टी बोलणं हे इम्पॉसिबल आहे. सागर हो बोलतो. मुक्ता बोलते ठीक आहे, मग आपण एक 5 मिनिटामध्ये भेटूयात. आणि ते दोघं जण फोन ठेवून देतात आणि तिथेच आजचा भाग संपतो. आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि इथून पुढचे रोजचे नवीन भाग बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.